एक काळ होता, पोस्टमन सायकलवरून गावभर फिरायचा, हाक मारून पत्र द्यायचा. ते पत्र हातात घेतलं की माणसांच्या चेहऱ्यावर हसू यायचं. पण आता काळ बदलतोय आणि आता पोस्ट पण. होय, आता पोस्ट हवेतून येणार. अगदी खरंय. इंडियन पोस्टचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे आणि त्यासाठी त्यांनी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरानची निवड केली आहे. माथेरान सारख्या डोंगर दऱ्यात वसलेल्या शांत गावात आता ड्रोननं पार्सल येणार आहे. एकदम फिल्म सारखं वाटतंय ना, पण ही गोष्ट खरी आहे. आज 16 मे रोजी माथेरानमध्ये पोस्ट खात्याच्या नव्या प्रयोगाची पहिली झलक दिसली. कर्जत पोस्ट ऑफिसच्या इमारतीहून ड्रोननं उडान घेतली आणि फक्त 15 मिनिटात माथेरान गाठलं. जे अंतर रस्त्याने जायचं म्हटलं तर साधारण 1.5 तास, पण हे ड्रोन वेळेला मागे टाकत 9 किलो 800 ग्राम वजनाचं पार्सल घेऊन माथेरानमध्ये लँड झालं. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. ड्रोन पाहण्यासाठी पर्यटक तसेच माथेरानकरांनी गर्दी केली होती. त्यानंतर माथेरान पोस्ट ऑफिस शेजारी असणाऱ्या फन टाइम रेस्टॉरंट समोर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं हे ड्रोन पुन्हा आकाशात झेपावलं. त्याच्यासोबत होतं 9 किलो 800 ग्रामचं पार्सल. डोंगराच्या कुशीतून झेप घेत ते ड्रोन थेट कर्जतकडे उडालं आणि काय सांगू, अवघ्या 15 मिनिटात ते पार्सल कर्जतच्या पोस्ट ऑफिस मध्ये सक्सेसफुली पोहोचलं. पोस्ट म्हणजे हळूहळू येणारी गोष्ट असा समज मोडून काढायचा हाच क्षण होता. पोस्ट खात्याचं हे हायटेक पाऊल म्हणजे कुरिअर कंपन्यांसाठी एक दमदार सिग्नलच म्हणावा लागेल. हा ड्रोन एका वेळी 20 किलो वजन वाहून नेऊ शकतो. याचा अर्थ भविष्यात घर बसल्या लोकांना गरजेच्या वस्तू आणि कागदपत्र काही मिनिटात मिळू शकणार आहेत. अजून कर्जत शिवाय इतर शहरातून पार्सल येणार का आणि पोस्टाची ही सेवा नियमितपणे कधीपासून सुरू होणार हे प्रश्न आहेतच. पण सुरुवात झालीये आणि ती जबरदस्त आहे. आज पहिली चाचणी पार पडली, उद्या आणखी एक होणार आहे. पण एक मात्र निश्चित आहे, माथेरानमध्ये पोस्ट ड्रोनची झेप ही आधुनिकतेकडे नेणारी ऐतिहासिक पायरीच आहे. तर तयार राहा, तुमचं पुढचं पार्सल आकाशातून येताना पाहायला मिळेल.